मी परीक्षकांना विनंती करतो त्यांनी पुढची चिठ्ठी निवडून आम्हाला सांगावं की मैदानामध्ये आता तुरा घेऊन कोण उतरणार आहे. कुशल आणि रसिका. हल्ली टेलिव्हिजनच्या या युगामध्ये सेलिब्रिटी कमी आणि मुलाखतींचे कार्यक्रम जास्त अशी अवस्था झाली आहे. आता इथं होणार आहे कुंभकर्णाची मुलाखत. बघूयात मग त्याच्या आयुष्यामध्ये काय काय प्रसंग घडलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. आतापर्यंत या स्पर्धेत 10 तुरे मिळवणारे या जोडीचं कुशल बद्रिके आणि रसिका गाशे. स्वागत करते मी तुमचे स्वागत करते, स्वागत करते मी तुमचे स्वागत करते, दिसते तसे नसते मध्ये स्वागत करते. नमस्कार, मी आहे औचित दिसते आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या कार्यक्रमात दिसते तसे नसते. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही खूप जणांना भेटला आहात, पण आज इथे येणार आहे एक अति प्रचंड व्यक्तिमत्व थेट रामायणातून. तर स्वागत करूयात श्री कुंभकर्ण यांचे. लँग्वेज मॅटर. कुठे बसण्यासाठी खुर्ची कुठे, खुर्ची कुठे, खुर्ची कुठे, खुर्ची कुठे, खुर्ची कुठे. स्टँडिंग इंटरव्ह्यू. Walk and talk, walk and talk, walk and talk. ओके वॉकिंग आहे. ओके. डराव करत बेडकासारखं पुढे काय चाललंय? मागे इथे हे बघा, तो कॅमेरा इथे उभा राहा. हा मार्क आमचे डिरेक्टर मार्क्सवादी आहेत. मार्क चुकला की वाद होतील, कळलं? आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही कुंभकर्ण आहात ना. काय काय चित्र पाहिली होती तुमची की तुमच्या खांद्यावरची शिडी लावून सेना चढतीये. केवढा मोठा एंट्रन्स बनवला तुमच्यासाठी आणि तुम्ही असे फुटवर निघाला. अहो म्हणजे सांगायचं तरी एवढा खर्च केला कोण भरून देणार आहे मला? अय्यो सॉरी. ओके, तर मुलाखतीला पुन्हा सुरुवात करूया. श्री कुंभकर्णजी, तुम्ही इतके रोडावलात कसे? डाएट. डावरा डाएट. डॉक्टर डावऱ्यांची ट्रीटमेंट घेताय का? नाही हो, आधी मी होतो हावरा, आता मी डावरा. म्हणजे कसं उजव्या हाताने खाताना भात कसा वरपत बघा, आणि डाव्या हाताने खाताना घास तोंडापर्यंत येईपर्यंत अर्धा गळून पडतो, अर्धा तोंडात जातो, असं डाएट करतो. तर श्री कुंभकर्णजी, नावावरूनच कळतंय की तुमची रास कुंभ आहे. धुमतत. पण कर्णाशी तुमचा संबंध काय? अय्यो, मी 6 मंथ वेकिंग 6 मंथ स्लीपिंग. मला जाग करण्यासाठी तेव्हा माझ्या कर्ण पिंपुटात नगारे वाजवायचे. नगारे नगारे नगा नगा नगारे नगा असं नगा वाजवा. तेव्हा नगारे वाजवायचे. आता माझ्या कर्ण पिंपुटात हे डबडी वाजवतात. म्हणून माझं नाव कुंभकर्ण. ओ, तर राशीन कुंभ आणि कर्णान बहिरा मुका परिणारी, कर्णान बहिरा मुका परिणारी. एवढे जमले? तर श्री कुंभकर्ण यांच्याशी आपण गप्पा चालूच ठेवणार आहोत, पण छोट्याशा विश्रांतीनंतर मिळते हैं ब्रेक के बाद. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता कार्यक्रम दिसतंय तसंही नसतंय. तर राम राम. राम राम. ब्रेक नंतर यांनी रामाचं नाव घेतलेलं, म्हणजे ब्रेक मध्ये यांनी पार्टी बदललेली आहे. तर मित्र हो, भावकी मध्ये पार्ट्या बदलणे ही आत्ताची परिस्थिती नसून त्या काळापासून चालत आलेली स्थिती आहे. म्हणूनच आम्ही म्हणतो दिसतंय तसंही नसतंय. अयो मॅडम, मार्क मार्क. अयो मॅडम, माझा कॅमेरा. अयो मॅडम, ही लाईन नंतर एडिट करा. आता बोलूयात आपण आपल्या पुढच्या आणि अतिशय महत्वाच्या प्रश्नाकडे. एवढं रामायण चाललं होतं तेव्हा तुम्ही काय करत होतात? म्हणजे आम्ही गोष्टी ऐकलेल्या आहेत की तुमच्या पायाखाली असं सैन्य चिरडलं वगैरे जायचं.
पण रामायणामध्ये तुमचा रोल काय? मेजर रोल. आय एम स्लीपिंग पार्टनर ऑफ रावणा. रावणा? रावणा म्हणून तुम्हाला सांगतो मॅडम. अर्ध्या झोपेतून मला उठवला, 4 पावलं चालल्यानंतर मला डुलकी आले, मी असा पडला. तेव्हा मला कळलं की माझ्या अंगाखाली खूप जण मरून पडला. झोपेतून उठलो तेव्हा मला कळलं की रावणाची 7 डोके उडवली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की रावणाला डोकंच नाही. मी त्याला म्हटलं, रावण कुणाबरोबर लढतो? कुणाबरोबर लढतो? अरे हा राम खोरा, तुला कळत कसं नाही? रामा सुपुक, रावणा घुपुक. अहो अहो काय आहे? रावण गेला. गेला रे गेला. मसा कसा गेला? माझा रावण गेला रे. उगी उगी उगी. मंदोदरीचा रावण होता, कुंभकर्णाचा भाऊ ग. सीतेला त्या पल्लवीला म्हणून रामाने मारला ग. जुजू जुजू जुजू. मॅडम जुजू झाला. अहो पण या वॉर मध्ये तुम्ही पण मेला होतात ना? अयो तिकडे चाललं होतं वार, वार सुटलं होतं गार गार. मला झोप येत होती फार. मी झोपलो, लोकांना वाटलं मी मेलो. जे उठून बघितलं तर काय काय युद्ध सुरूच. ओ एवढा काळ चाललं ते युद्ध? इल्ला ओ रामच आणि त्याच्या मुलाचं युद्ध, लवण कुशाचं. मी म्हंटल फॅमिली मॅटर नो मॅटर, बॅक टू पॅव्हिलियन. श्रीलंकेत जाऊन बघतो तर काय श्रीलंका बँक करप्ट, बॅलन्स इल्ला, 0 बजेट. बॅक टू इंडिया अँड शेटल. ओ म्हणजे आता तुम्ही इंडियात असता, पण तुम्ही करता काय? म्हणजे उदरनिर्वाहाचं साधन काय? अयो 6 मंथ स्लीपिंग, 6 मंथ वेकिंग. व्हेन आय एम वेकिंग आय एम नेपालिंग. नेपालिंग म्हणजे नेमकं काय करता 1 मिनिट, आय टोल्ड यू, हेल्प मी, हेल्प मी. थँक यू. नेपालिंग व्हेन आय एम वेकिंग. ओ मॅम साहब जागते रहो, ओ साहब जी जागते रहो. स्वप्नील सर. कुशल झोप ना एकदा प्लीज. नाही सिरियसली झोप ना. झोप जा. झोप. झोपा, डोळे बंद कर आणि बंद ठेवा मी सांगेपर्यंत. ब्रिलियंट स्क्रिप्ट, ब्रिलियंट एक्झिक्युशन आणि ऑल इन ऑल तुमच्या दोघांचा ऍब्सोल्युटली स्पॉट ऑन परफॉर्मन्स. गॉड ब्लेस यू. वा महेश सर. कुशल अँड रसिका, प्लीज कम हिअर. इथे या. आणि आता दोघांसाठी कमाल केलीत तुम्ही. तन आणि मन झोकून दिलं. म्हणजे तुम्ही दोघांनी ह्या मंचाचा एक दर्जा एक कुठच्या कुठे नेऊन ठेवलेला आहे. ओहो, तर असा झोपाळू कुंभकर्ण पाहून सगळ्यांनाच आपले झोपाळू मित्र आठवले असतील. आता बघूयात या झोपाळू कुंभकर्णाला ब्लास्टर मिळालाय, गुण किती मिळत आहेत. महेश सर. क्या बात है. स्वप्नील सर. या परफॉर्मन्सला मी झोपेत गुण दिले तरी ह्यापेक्षा कमी देऊ शकत नाही. क्या बात है. 20 पैकी 20.